आपल्या महाराष्ट्र सरकारने सर्व शासकीय कार्यालये अत्याधुनिक पद्धतीने बांधून संपूर्ण राज्यात सरकारी कार्यालय म्हणजे खरोखरच उत्तम आणि आदर्श नमुना आहे असं दाखवून दिलं आहे। बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांनी कुठे गडबड केली असेल, तसेच काही ठिकाणी अपघातही झाले असतील, परंतु एकूणच आता सरकारी कार्यालय स्वच्छ, प्रशस्त आणि चकाचक झाली आहेत हे मान्य केलंच पाहिजे। दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि इतर आंतरमार्ग आणि गावागावातले ग्रामीण मार्ग सुद्धा योजनाबद्ध रीतीने तयार करण्यात आले आहेत। निवळ मुंबईसह पुणे, नागपूर सारख्या शहरांचे चेहरे मोहरेच या सरकारने बदलले आहेत असं नाही, तर लहान लहान शहरे देखील सुव्यवस्थितपणे पुनर्रचित करून नव्या वस्त्या अगदी दृष्ट लागण्यासारख्या टुमुकदार तयार केल्या आहेत। आता एवढं सर्व सकारात्मक बदल झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांची घरे बाबा आदमच्या जमान्यातील ठेवली आहेत, तर सरकारी अधिकारी आणि सरकारी कर्मचारी त्यात सुखाने राहतील की काय? त्यामुळे जवळजवळ 2 तपांच्या नंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या घराचे चित्र पण 100 चौरस फुटापेक्षा 700 चौरस फुटापर्यंत वाढवण्यात आलं आहे। सनदी अधिकाऱ्यांचं घर 2500 चौरस फूट, तर सर्वाधिक कमी वेतनधाराचे घर किमान 450 फुटापर्यंत करण्यात येणार आहे। सरकार ईश्वर भक्त असल्यामुळे त्या छोट्याच्या घरातही देवघर, कार्यालय आणि सुंदर प्रवेशद्वार करण्यात येणार आहे। 2004 साली याबाबतचा निकष ठरवण्यात आले होते। नंतर 20-22 वर्षांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनात मोठीच वाढ झाली आहे। त्याचे राहणीमान बदलले आहे। स्वतः छत्रपतींचे वंशज असलेल्या आणि राजवाड्यात निवास करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी कालानुरूप निर्णय घेऊन सरकारी अधिकारी व सरकारी कर्मचाऱ्यांना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती अक्षय सुखकारी परिवर्तन करून सरकारी कर्मचाऱ्यांना प्रसन्न करून टाकलं आहे। 7व्या वेतन आयोगानुसार शासकीय निवासस्थाने 350 चौरस फुटापासून 1800 चौरस फुटापर्यंत होती। आता कर्मचाऱ्यांना या दर्जानुसार दर्जेदार घरं मिळणार आहेत। त्यामध्ये सामान्य कर्मचाऱ्यांना बैठकीची खोली, भोजन कक्ष, शयनकक्ष, स्वच्छतागृह, स्वयंपाकघर, बाल्कनी याचा समावेश असणारी घरे हे देखील मिळणार आहेत। बरं, जागा तर सरकारीच आहे ना, मग त्या प्रत्येक खोलीत इंटरनेटची सुविधा, सुंदर सुंदर जिने आणि परिसरात इतर अनेक सुविधा राहणार आहे। हे सर्व नियम आणि नव्या गोष्टी राज्यात जी नवीन निवासस्थाने बांधण्यात येतील त्यांना लागू होणार आहे। जुने निवासस्थाने सध्या तरी बऱ्याच ठिकाणी आधीच व्यवस्थित करण्यात आली आहेत। 10-15 वर्षापूर्वी इंग्रजांच्या कारकिर्दीत बांधण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे बंगले प्रशस्त होते, पण कर्मचाऱ्यांची घरे मात्र तितकी सुख आणि सुविधापूर्ण नव्हती। आता बाबा राजे उर्फ शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सध्याच्या जनतेचे राजे समजणाऱ्या आणि राज्य चालवणाऱ्या, तसेच आपणच सरकार आहोत असे दर्शवून देण्यासाठी जी योजना आखली आहे त्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा आपण सार्वजनिक गौरव केलाच पाहिजे। नव्या घरांच्या प्रतीक्षेत किरकोळ खोल्याप्रमाणे वावर करणाऱ्या छोट्या छोट्या कर्मचाऱ्यांनाही आता राजगृहासारखे घर मिळेल, ही खरोखरच किती आनंदाची बाब आहे। सरकारनं जनतेसाठी अशाच योजना आखाव्यात असं म्हटल्यास जनतेलाही आनंद होईल। मग आपल्या या आनंद भूमी जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे चा गजर दुमदुमू लागेल। सर्वजण आनंदाने नाचू लागतील आणि महाराष्ट्राच्या या महाविकासासाठी या सरकारचं आपण अभिनंदनच केलं पाहिजे।